कढी म्हटलं म्हणजे अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि जसं राज्य बदलतं तशी कढीची चवसुद्धा बदलते. तर आज आपण खानदेशामध्ये कशाप्रकारे कढी बनवली जाते त्याची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी बघणार आहोत. जसं की गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये गोड कढी बनवली जाते. पण खानदेशामध्ये किंवा इतर जास्तीत जास्त भागांमध्ये गोड कढी बनवली जात नाही. कुठे कुठे बनवली जाते पण आंबटपणासोबत त्याला थोडासा गोडवासुद्धा असतो. अशा प्रकारे कढी बनवली जाते. पण आज आपण खानदेशामध्ये अगदी कशाप्रकारे कढी बनवतात त्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं जवळपास 250 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे. हे घरी लावलेलं दही आहे. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता. ताक किंवा दही खूप जास्त आंबट नको किंवा खूप जास्त बेचवसुद्धा नको. परफेक्ट अगदी छान असं मुरलेलं हवं म्हणजे कढीसुद्धा छान तयार होते. तर आता हे जे सगळं दही आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. जर तुमच्याकडे विस्कर वगैरे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता. जर दही असेल तरच मिक्सरमधून करण्याची गरज आहे. नाहीतर जर तुमचं ताक असेल तर नाही केलं, डायरेक्टली पीठ ताकामध्ये मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे एवढ्या दह्याला एवढंसं म्हणजेच 1 चमचा भरून पीठ मी टाकत आहे. कारण की हे दह्याला खूप जास्त आंबटपणा पण नाही आहे आणि खूप जास्त असं बेचवसुद्धा नाही आहे. त्यामुळे पीठ अगदी कमी प्रमाणात आपल्याला यासाठी लागतं. जर खूप जास्त दही किंवा ताक आंबट असेल तर पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. आता इथे हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे तर ताक आपलं तयार झालेलं आहे. तर आता इथे कढीचा मसाला तयार करून घेणार आहोत. शक्यतो मिरच्या कापून टाकण्यापेक्षा अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या तर जास्त त्याची चव लागते. तर इथं मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं. तर तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा वाटून घेऊ शकतात. पण मी इथे खलबत्त्यामध्ये कुटते आहे. तर आता इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला जवळपास 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 फुल पळी तेल न टाकतात अर्धीच पळी भरली होती. त्यामुळे मी अजून त्यामध्ये थोडंसं अगदी तेल टाकलं. खूप जास्त तेल पण नको, नाहीतर मग तो कढीवर असा तवंग येतो, तो अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे आपले मसाले छान असे त्यामध्ये होतील तेवढं आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की सगळ्यात आधी आपल्याला पाव चमचा हिंग त्यामध्ये टाकून घ्यायचा. हिंग छान हे झाला की मग त्यानंतर अर्धा चमचा किंवा जवळपास पाव चमचा आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरंसुद्धा टाकून घ्यायचं. जिरं मोहरीला छान तडका बसला की छान कढीची जी चव आहे तर ती त्यावरच संपूर्ण असते. त्यासोबतच कढीमध्ये कढीपत्ता तर पाहिजेच, त्याशिवाय चव नाही. तर आता आपण जो खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं हिरवी मिरची, आलं, लसूण तर ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. तर आता आपल्याला हे एवढा वेळ परतायचं आहे की जोपर्यंत म्हणजेच अगदी 2 मिनिटामध्येच परतलं जातं. पण आलं, लसूण आणि मिरचीचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण निघून जाईल. 2 मिनिटामध्ये हे जे मसाले आहेत ना तर हे परतून छान तयार होतात. तर त्यामध्ये ना खूप जळू वगैरे द्यायचं नाही. कारण की आपण तेलाचं प्रमाण खूप कमी टाकलेलं असतं ना, तर त्यामुळे काय होतं की ते जळण्याची शक्यता असते. तर आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे धन्यांचं कूट. अगदी अर्धा चमचा किंवा 1 चमचा त्यामध्ये जरी घातला ना तरी खूप छान अशी चव येते. त्यानंतर एक छान अशी फोडणी बसायला हवी, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. आणि ज्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं त्याच खलबत्त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं. थोडंसं पाणी टाकल्यानंतर आपण जे ताक आणि पीठ मिक्स केलेलं होतं, मिक्सरमधून काढलेलं होतं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं. आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ना थोडीशी टेस्ट करून बघणार आहोत आणि मग त्यानंतरच पाणी आपल्याला जर थोडीशी गरज वाटली तर त्यामध्ये पाणी घालायचं, नाहीतर नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. पण मला थोडीशी दाटसरच कढी वाटत होती, त्यामुळे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि मग तेच पाणी मी या कढीमध्ये टाकून घेतलं. तर आता आपल्याला ह्या स्टेजला टाकायचं आहे मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. मीठ टाकल्यानंतर ना एक 2 ते 3 मिनिटं हिला छान अशी उकळी येऊ द्यायची किंवा ॲटलिस्ट छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला त्याची खरी चव कळते की खूप आंबट आहे की कशी. जर आंबट असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकतात. तर त्याआधी आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे कढीचा मसाला. तर कढीच्या मसाल्यामध्ये ना चक्रफूल वगैरे जे असतात तर त्यापासून जो मसाला बनवलेला असतो, जर तुमच्याकडे नसेल आणि जर तुम्ही मसाल्याच्या दुकानामध्ये
वगैरे गेलात आणि कढीचा मसाला सांगितला तर सहजरित्या तुम्हाला ते दुकानदार देतात. तर आता मसाला टाकल्यानंतर एकदा छान परत असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या स्टेजला तुम्ही बघू शकता कढीला थोडीशी अशी उकळी आल्यासारखं झालं आहे. तर या स्टेजला आपण थोडंसं टेस्ट करून बघूयात आणि मग बघायचं की खूप जास्त आंबट आहे की कशी. तर मी थोडी टेस्ट करून बघितली पण थोडीशी आंबटसर वाटत होती, त्यामुळे अगदी पाऊण ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आणि अगदी परफेक्ट अशी कढी जी आहे तर ती आपली तयार होते. तर हो, मेन म्हणजेच कढी बनवताना टीप म्हणजे आपण जसा मसाला टाकून देतो तेलामध्ये फ्राय व्हायला किंवा भाजी उकळायला जशी ठेवून देतो त्या प्रकारे कढी अजिबात ठेवायची नाही. नाहीतर मग कढी एकीकडे म्हणजेच दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असा काहीसा प्रकार होतो आणि कढी पिण्यालायक सुद्धा राहत नाही. तर ना अशी जेव्हा तुम्ही सतत ढवळतात ना तर तेव्हाच गॅसची फ्लेम जी आहे तर ती हाय ठेवायची किंवा मग जर तुम्ही 1-2 मिनटं चमच्यानं हलवतात तर तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी करायची. पण शक्यतो ज्यावेळेस कढी बनवतात तर तेव्हा त्याला संपूर्ण 10 मिनटं आपल्याला द्यावे लागतात, कारण की कढी हा असा प्रकार आहे की ज्यावेळेस ती उकळते तर तिला कंटिन्यू असं हलवावं लागतं, नाहीतर मग तो काहीतरी वेगळाच प्रकार असा तयार होतो. त्यामुळे जेव्हा कढी बनवाल तर तेव्हा संपूर्ण याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशनने व्यवस्थित छान असं मिक्स करायचं आणि जेव्हा तुम्ही मिक्स करतात ना तर तेव्हा गॅसची फ्लेम कितीही हाय असली तरी काहीही फरक पडत नाही. तरी ते बघू शकता मी गॅसची जी म्हणजे इंडक्शनची फ्लेम जी आहे तर ती हीट जास्त वाढवलेली आहे. त्यामुळे मी सतत त्याला हलवते, मिक्स करते, म्हणजेच अजिबात आपली कढी वगैरे फुटणार नाही. 5 ते 6 मिनिटानंतर आपली या ठिकाणी छान अशी कढी तयार होते आणि असं सतत एक उकळी आल्यानंतर ना लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची. त्यानंतर अजिबात असं खूप जास्त उकळवण्याची आपल्याला गरज वाटत नाही. तर असं सतत हलवत जर तुम्ही म्हणाल की सतत हलवत तर उकळी कशी काय येईल, तर कढीला उकळी येते. गॅसची फ्लेम जी आहे तर ती फक्त हाय केली ना की बरोबर कढीला लवकरात लवकर उकळी येते. आणि हो, मेन म्हणजेच ना बरेचसे जण कढीमध्ये हळद वगैरे टाकतात, तर ती हळद टाकल्याने ना कढी खूप जास्त अशी पिवळसर दिसते. त्यामुळे आम्ही ही हळद कढीमध्ये कधीही टाकत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तशी कढी तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं ज्यावेळेस आपण धन्यांचं कूट टाकलं तर त्यावेळेस त्यामध्ये थोडीशी हळद पावडर जरी टाकली तरीसुद्धा चालेल, म्हणजे तुमच्या कढीचा जो कलर आहे तर तो पिवळसर असा होईल. तर बरेचसे आता हॉटेलमध्ये सुद्धा ना कढीमध्ये हळद वगैरे घालत नाही. अशाच प्रकारची कढी जी आहे तर ती बनवली जाते. चला तर मग या ठिकाणी आपल्या कढीला एक छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण ती जी इंडक्शन आहे तर ते मी बंद करते आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर. तर कोथिंबीर जर तुम्ही त्यामध्ये डायरेक्टली जेव्हा आपण उकळवतो ना तर त्यावेळेस टाकली तर काय होतं की खूप जास्त असं त्याची टेस्ट जी आहे तर ती अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये जे आहे तर कोथिंबीर घाला आणि त्यानंतर मग हे छान असं मिक्स करून घ्या. चला तर मग तुम्हाला ही छान अशी कढीची रेसिपी कशी वाटली मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा.